बोगस मतदारांवरून आदित्य ठाकरे आरोपांचा नवा बॉम्ब फोडणार। येत्या 27 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। ठाकरे मुंबई जिंकण्याचा नारा देणार। सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत। पक्षात बंडखोरी केल्यास पुढची 5 वर्ष नेत्यांची दारं बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। भाजप आमदार परिणय फुकेंकडून भंडारा नगरपालिकेतल्या 20 कोटींच्या कामांच्या टेंडर घोटाळ्याचा पर्दाफाश। मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार होताच बोगस निविदा रद्द केली। आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेकडून डोर टू डोर कॅम्पेन। वॉर्डमधील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांवर। लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनाही राबवणार। सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीत बदललं। राजे विजयसिंग डफळेंच्या नावाचा फलक लावला। यंदा कारखान्याचा धुरांडा पेटू देणार नाही, पडळकरांनी इशारा दिला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसतानाही वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी या मागणीसाठी संघ कार्यालयावर धडकणार।